बातमी आहे अर्थातच नोकरदारांसाठी सगळ्यात महत्त्वाची, कारण आज जे देशाचं बजेट सादर झालेलं आहे त्या बजेटमध्ये नोकरदारांसाठी एक मोठं गिफ्ट मोदी सरकारने दिलं असं म्हणावं लागेल। कारण आता मध्यम वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय या मोदी सरकारच्या पहिल्या बजेटनं घेतलेला आहे। बजेटमध्ये 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन सर्वसामान्यांचं लक्ष लागून असलेल्या टॅक्स बद्दल त्यांनी ही मोठी घोषणा केली आणि त्यामुळे तुमचा पगार महिन्याला 1 लाख जरी असला तरी तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही। जर एखाद्या व्यक्तीने वार्षिक 12 लाख रुपयांपर्यंत कमाई केली तर त्याला 1 रुपयाचाही कर भरावा लागणार नाहीये। मात्र 12 लाख रुपयांपेक्षा 1 रुपयाही जास्त असेल तर मात्र कर भरावा लागेल। स्टँडर्ड डिडक्शन 75,000 रुपये ठेवण्यात आलेला आहे, परंतु ही करमाफी केवळ फक्त नवीन कर प्रणाली निवडणाऱ्यांनाच लागू होणार आहे। नोकरदारांसाठी एक सगळ्यात मोठा दिलासा देणारा निर्णय आजच्या या बजेटमधला। 0 ते 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री असणार आहे। 4 ते 8 लाखांपर्यंत 5% नवी कर रचना, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांसाठी 20%, तर 20 ते 24 लाखांसाठी 25% कर आहे। तर करामध्ये सूटमुळे किती फायदा होणार आहे पाहूयात। 12 ते 16 लाख 50,000 रुपये, 16 ते 20 लाख 90,000 रुपये, 20 ते 24 लाख 1,10,000 इतका फायदा होणार आहे। अर्थातच आज बजेट सादर झालेलं आहे आणि सगळ्यांच्याच नजरा ज्या आहेत त्या नेमक्या काय स्वस्त होणार आहे याकडे लागलेल्या आहेत ते आपण बघतोय। कॅन्सरची औषधं स्वस्त होतील, टीव्हीचे पार्ट देखील स्वस्त होणार आहेत, त्यामुळे टीव्हीचे दर देखील नियंत्रणात राहतील। रेडीमेड कपडे स्वस्त होणार आहे, त्यामुळे शॉपिंगला देखील आपण गर्दी करू शकता। मोबाईल देखील स्वस्त होणार आहे, मोबाईल सर्वसामान्यांचा साठी म्हणून महत्त्वाचा मोबाईल। इलेक्ट्रिक कार देखील स्वस्त होतील। स्वस्त नेमकं काय काय होणार आहे ते आजच्या बजेटमध्ये समोर आलेलं आहे। टीव्हीचे पार्ट स्वस्त होणार आहेत, सोबतच रेडीमेड कपडे देखील स्वस्त होतील। महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत आणि त्यानुसार मोबाईल अविभाज्य घटक झालेला आहे प्रत्येकाचा आणि आता मोबाईलच्या किमती देखील स्वस्त होतील। इलेक्ट्रिक कार देखील स्वस्त होतील। तर आपण बघतोय नवी कर रचना नेमकी कशी आहे। 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल तर 4 ते 8 लाखांपर्यंत 5% नव्या कर रचनेनुसार टॅक्स आहे। 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25% इतका टॅक्स असेल। तर आपण बघतोय आज देशाचं बजेट जाहीर झालेलं आहे। मोदी सरकारचं सत्तेत आल्यानंतर पहिलं पूर्ण बजेट आज सादर करण्यात आलं। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे 8वं त्यांच्या कारकिर्दीतलं 8वं बजेट मांडलेलं आहे, ज्यामध्ये आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात फेररचना झालेली आहे। काही निर्णय हे अर्थातच महत्त्वाचे, कर रचना जी आहे नवी कर रचना कशी असेल ते देखील आपण बघतोय। आजच्या या बजेटनं सर्वसामान्यांना दिलासा दिलेला आहे, नोकरदारांना दिलासा दिलेला आहे अशी भावना समोर आलेली आहे। महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत। आता महिना 1 लाख पगार असेल तरीही टॅक्स लागणार नाही। 12 लाखांपर्यंत उत्पन्न टॅक्स फ्री झालेलं आहे। 4 लाखांपर्यंत टॅक्स फ्री उत्पन्न असेल नवीन कर रचनेनुसार। 4 ते 8 लाखांपर्यंत 5% टॅक्स असेल। 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स असेल। 12 ते 16 लाखांपर्यंत 15% इतका टॅक्स असणार आहे आणि 16 ते 20 लाखांपर्यंत 20% इतका टॅक्स असेल। तर 20 ते 24 लाखांपर्यंत 30% इतका टॅक्स असणार आहे। नवी कर रचना आपण बघतोय 12 लाखांपर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त करण्यात आलेलं आहे, परंतु 4 लाखांपर्यंत करमुक्त असेल तर 4 ते 8 लाखांपर्यंत जर काही तुमचं उत्पन्न असेल तर 5% नव्या कर रचनेनुसार टॅक्स द्यावा लागतोय। 8 ते 12 लाखांपर्यंत 10% इतका टॅक्स द्यावा लागेल। तर 12 ते 16 लाखापर्यंत 100 जिल्ह्यांसाठी कृषी धनधान्य योजना राबवणार। कृषीसाठी या बजेटनं काय दिलंय ते बघतोय। शेतकऱ्यांना कर्ज सुलभ करण्यासाठी आता
भर देण्यात येईल असं देखील यावेळेस निर्मला सीतारामन यांनी सांगितलंय। डाळ उत्पादन वाढीसाठी 6 वर्षांची आत्मनिर्भर योजना राबवण्यात येणार आहे। कापूस उत्पादन वाढवण्याला प्रोत्साहन देण्यात येणार आहे। भाजीपाला उत्पादन वाढीसाठी राज्यांसोबत आता केंद्र सरकार काम करणार आहे। 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड देण्यात येईल। कापूस उत्पादन आणि मार्केटिंग वाढवण्यावर सरकारचा भर असेल। डेअरी आणि मत्स्य उद्योगासाठी 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याचा एक मोठा निर्णय यावेळेस या बजेटच्या माध्यमातून झालेला आहे। आयात कमी करून कडधान्य उत्पादनामध्ये देश आत्मनिर्भर करणार आहे। तूर, उडीद आणि मसूरच्या उत्पादन वाढीवर भर देण्याचा निर्णय झालेला आहे। डाळींमध्ये देश आत्मनिर्भर बनणार आहे। देशाला आत्मनिर्भर डाळींमध्ये बनवण्यात येणार आहे। तेलबियांप्रमाणे आता डाळींसाठी योजना राबवण्याचा निर्णय झाला आहे। बजेटनं घोषणा झालेली आहे। तूर, उडीद आणि मसूरच्या डाळीवर विशेष लक्ष आता असेल। तर नाफेड NCCF कडून डाळींची खरेदी करण्यात येणार आहे। फळं आणि भाज्यांच्या योजनांसाठी नवी यंत्रणा राबवणार। तर आरोग्यासाठी काय तरतुदी आहेत? जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सरवर उपचार होणार आहेत। जिल्हा रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर उभारण्यात येणार आहे। मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 जागा वाढवणार। प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील। मेडिकल कॉलेजमध्ये 75,000 जागा ज्या आहेत त्या वाढवणार। कस्टम ड्युटीतून 36 महत्वाची औषधं वगळण्यात आलेली आहेत। कॅन्सरची औषधं आता स्वस्त होणार आहेत। मोफत वाटप होणाऱ्या औषधांवरील कस्टम ड्युटी हटवण्यात आली आहे। कस्टम ड्युटीतून 36 महत्वाची औषधं वगळण्याचा निर्णय जाहीर झालेला आहे। बजेटनं ती तरतूद केलेली आहे। त्यामुळे कॅन्सरची औषधं आता स्वस्त होतील। ग्रामीण भागासाठी काय तरतुदी आहेत त्या आपण बघतोय। अंगणवाड्यांमध्ये पोषण 2.0 योजना राबवण्यात येणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रात ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल। एआयच्या अभ्यासासाठी म्हणून उत्तम दर्जाची केंद्र उभारण्यात येणार आहे। कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणार। जिल्हा रुग्णालयामध्ये कॅन्सर ट्रीटमेंट सुरू होईल। ग्रामीण भागांमध्ये नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा निर्णय। प्रत्येक घराघरामध्ये पाणी पोहोचवणार असल्याचं देखील या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे। जलजीवन मिशन 2028 पर्यंत वाढवण्यात आलेलं आहे। राज्याच्या मदतीनं कृषी क्षेत्रात विकास घडवणार। कृषी क्षेत्रात एआयचा वापर करणार आहे। तर शिक्षणामध्ये आपण बघतोय सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँड जोडण्यात येणार आहे अशी तरतूद करणार। 23 IITमधील जागांमध्ये दुप्पट वाढ होईल। 23 IITमध्ये जागा ज्या आहेत त्यात दुप्पट वाढ होईल। पुढील 5 वर्षात 10,000 फेलोशिप। सर्व सरकारी शाळांमध्ये ब्रॉडबँडनं सर्व शाळा जोडण्यात येतील। तर आपण बघतोय नवीन कर रचनेच्या मध्यम वर्गाला तसंच तरुणांना फायदा होईल। देशाच्या आर्थिक विकासात हा निर्णय मैलाचा दगड ठरेल अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या बजेटचं कौतुक केलेलं आहे। मंत्री श्रीमती निर्मला सीतारामनजी यांचे मी मनापासून आभार मानतो की मध्यम वर्गाकरता एक ड्रीम बजेट त्यांनी दिलेलं आहे आणि अपेक्षेपेक्षा अधिक म्हणजे इन्कम टॅक्सची लिमिट थेट 7 लाखावरनं 12 लाखापर्यंत नेलेली आहे। त्यामुळे आता 12 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्यांना कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही
अशी जी इन्कम टॅक्सची रचना करण्यात आलेली आहे तर आपण बघतोय अर्थसंकल्पात सरकारनं कर रचनेसंदर्भात मोठी घोषणा केली आणि या नव्या कर रचनेवर पुणेकरांच्या देखील आता प्रतिक्रिया आलेल्या आहेत. पाहूयात. पर्यंत सर्वसामान्य जे मुलं आहेत जॉब करणारे तर त्यांना टॅक्स वगैरे भरणं थोडं कठीण जातं. बाकीच्या पण गोष्टी असतात करण्यासारख्या, तर नक्की चांगली गोष्ट आहे. स्वागत करतो, मनापासून स्वागत करतो आम्ही. 12 लाखापर्यंत आता जो सामान्य माणसासाठी दिलासा दाखवलाय तो एक स्तुत्य उपक्रम असल्यागत आहे, कारण त्यामुळे लोकांना दिलासा मिळेल. त्याचं मी कौतुक करतो, समाधान व्यक्त करतो. खरं म्हणजे मध्यमवर्गीयासाठी खूपच म्हणजे चांगलं आहे आणि खरंच त्याचं स्वागत करावं लागेल या निर्णयाचं. ही जे घोषणा आहे हे कागदपत्री शिवाय दुसरी कुठलीही घोषणा नाही. आज जे आपण मोठे मोठे घोषणा करतो पण अंमलबजावणी केल्या जात नाही. अशा घोषणा आपण देण्याच्या अगोदर सर्वसाधारण व्यक्तींसाठी, महिलांसाठी, जे रस्त्यावर बसतात, कष्ट करतात, गठाई कामगार असू द्या का इतर मजूरदार असू द्या, यांच्यासाठी आपण स्थानिक घोषणा करावं. तर मोदी सरकारच्या बजेटमध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठी घोषणा करण्यात आलेली आहे. टॅक्स डिडक्शनमध्ये ज्येष्ठांना दिलासा देण्यात आलेला आहे. TDS मर्यादा 50,000वरून वाढवून 1 लाख रुपयांपर्यंत करण्यात आली आणि त्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांना NSC मध्ये दिलासा देण्यात आलेला आहे. ऑगस्ट 2024 नंतर पैसे काढल्यानंतर करामध्ये सूट देण्यात आलेली आहे. ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक वर्षात 50,000पेक्षा जास्त उत्पन्न असलं तरी बँक त्यावर 10% TDS लावतं. मात्र आता हीच TDSची मर्यादा वाढवण्यात आलेली आहे. तर आणखीन एक मोठी आणि महत्त्वाची बातमी शेअर बाजारात गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. बजेटपूर्वी सेन्सेक्स आणि निफ्टीची गोडदौड सुरू होती, मात्र बजेट सादर झालं आणि शेअर मार्केट पडलं. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही कोसळल्याचं पाहायला मिळालेलं आहे. त्यामुळे आता गुंतवणूकदारांची चिंता वाढलेली आहे, निराशा पाहायला मिळते. बजेट सादर होण्यापूर्वी जे शेअर बाजार जो आहे तो पळत होता, परंतु बजेट सादर झालं आणि शेअर मार्केट जे आहे ते पुरतं कोसळलेलं आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्हीही कोसळलेले आहेत. त्यामुळे शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांची आता चिंता वाढलेली आहे. तर सोन्या चांदीचा दर हा उच्चांकी पातळीवर पोहोचलाय. सोन्याचा दर प्रतितोळा 84,600 रुपयांवर, तर चांदी प्रति किलो 1,07,000 पोहोचलेली आहे. एक अतिशय महत्वाची बातमी आपण बघतोय. 1,07,000 रुपयांवर चांदी प्रति किलो पोहोचलेली आहे, तर सोन्याचा दर हा 84,600 रुपयांवर पोहोचलेला आहे. सोन्या चांदीचे दर कमालीचे वाढलेले आहेत. अर्थातच आंतरराष्ट्रीय घडामोडी यासाठी म्हणून मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहेत, परंतु आपण बघतोय सोन्याचा दर सध्या 84,000 रुपये प्रति तोळा इतका झालेला आहे. 84,600 रुपये प्रति तोळा सोन्याचा दर आहे. तर चांदीनं देखील आपण बघतोय की 1,07,000 प्रति किलोवर चांदीचा दर पोहोचला आहे. तर मुंबईतील मीटर, ऑटो रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांनी, तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांनी वाढ झालेली आहे आणि त्यामुळे मुंबईकर प्रवाशांच्या खिशाला अधिकचा भार सोसावा लागणार आहे. नव्या दरानुसार भाडेवाढ करण्यासाठी म्हणून मीटरमध्ये फेरबदल करण्याची मुदत एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत असून तोपर्यंत सुधारित भाडं आकारणीचा चार्ट देण्यात आलेला आहे. प्रस्तावित दरानुसार रिक्षाचं भाडं 11% आणि टॅक्सीचे भाडं 10% वाढलेलं आहे. तसंच स्कूल कॅबच्या भाड्यातही 20% वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता अतिरिक्त भूर्दंड सहन करावा लागणार आहे. मुंबईकरांचा प्रवास आता महागणार आहे, कारण की टॅक्सीचे दरवाढ झालेली आहे. आपण बघतो की मुंबईसारख्या शहरामध्ये एका बाजूला महागाई असताना दुसऱ्या बाजूला आता टॅक्सीने देखील भाडेवाढ केलेली आहे आणि त्याच्याचमुळे मुंबईकरांच्या खिशावरती आता आणखी जास्त खरं तर भार पडताना पाहायला मिळणार आहे. फक्त टॅक्सीच नाही तर रिक्षाच्या दरामध्ये सुद्धा वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. ज्या सगळ्या कूल कॅब आहेत त्यांचा देखील दर वाढलेला आहे. त्यांचा दर देखील आता 8 रुपयांनी वाढलेला आहे. त्याच्यामुळे एका बाजूला महागाईच्या झळा आणि दुसऱ्या बाजूला वाढणारी ही दरवाढ याच्यामुळे आता कुठेतरी सर्वसामान्य जे नागरिक आहेत त्यांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे. आपण पाहतो आहोत
की जे परिवहन प्राधिकरण आहे त्यांनी खरं तर या नवीन दरांना मंजुरी दिलेली आहे आणि ऑटो रिक्षाच्या भाड्यामध्ये 11% तर टॅक्सीच्या भाड्यामध्ये जवळपास 10% ही वाढ झालेली आहे. आणि त्याच्याचमुळे आपण बघतो की आता मुंबईकरांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. टॅक्सीसाठी आधीचा जे दर होता तो 28 रुपये होता आणि आता त्याच्यामध्ये 3 रुपयाची भर पडलेली आहे आणि आता नवीन जो दर असणार आहे तो आता खरं तर आता 31 रुपये असणार आहे. कॅमेरामन प्रवीण चव्हाणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई. देशातल्या कोट्यावधी लोकांना मोठा दिलासा मिळाला, कारण गॅस सिलेंडरच्या दरात कपात करण्यात आली. देशाची राजधानी दिल्लीमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत 7 रुपयांनी कमी झाली आहे, तर मुंबई आणि चेन्नईमध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमतीत 6 रुपये 50 पैशांची कपात झालेली आहे. सलग दुसऱ्या महिन्यामध्ये गॅस सिलेंडरच्या किमती ज्या आहेत त्या कमी झालेल्या आहेत. गेल्या 2 महिन्यांमध्ये व्यावसायिक सिलेंडर 20 रुपयांनी स्वस्त झालेलं आहे. घरगुती गॅस सिलेंडरच्या किमतीत मात्र कुठलाही बदल झालेला नाही. पुढील बातमीकडे. राज्यातली थंडी संपली असून उन्हाच्या झळा फेब्रुवारीपासूनच सुरू झाल्या. हवामान विभागानं फेब्रुवारी महिन्यातील कमाल आणि किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे. तर मुंबईसह संपूर्ण किनारपट्टी, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त राहून उन्हाच्या झळा जाणवण्याचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये 4 आणि 5 दिवस थंडीची लाट सदृश्य स्थिती निर्माण होण्याची शक्यता आता वर्तवण्यात आलेली आहे. आणि यानंतर एक मोठी बातमी समोर येते. राजकीय वर्तुळातून भाजपचे आमदार रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. मोहिते पाटील आणि ठाकरेंमध्ये तब्बल दीड तास चर्चा सुरू होती. एकीकडे भाजप रणजितसिंग मोहिते पाटील यांच्यावर कारवाईच्या तयारीत आहे आणि याच दरम्यान रणजितसिंग मोहिते पाटलांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजपचे आमदार ठाकरेंच्या भेटीला का गेले असा प्रश्न उपस्थित झालेला आहे.